लोकोस लॉग इन केल्यानंतर SHG बुककीपरवर क्लिक करावे. त्यानंतर मीटिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मीटिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडं ज्या गटाचं स्टेटमेंट आणि रेकॉर्ड आहे त्याचा कट ऑफ काढण्यासाठी आपल्याला त्या गटाचं घ्यायचं आहे. तर आम्ही राणी लक्ष्मीबाई या गटाचं घेत आहोत. घेतल्यानंतर कट ऑफ या ऑप्शनवर जर गटाला 12 महिने पूर्ण झाले असतील तर त्या गटाचं मागील 1 महिन्यापूर्वीची आपल्याला डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे. 63 मीटिंग झाल्यामुळे आपण ॲड केलेलं आहे. मीटिंग ॲड केल्यानंतर अनमॅच अमाऊंट 2,89,000 आलेली आहे. तर ती प्रथमतः पाहून घ्यायची आहे कुठली कुठली अमाऊंट आलेली आहे. फंड आणि ग्रँट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं 15,000 रुपये RF आलेले ही अमाऊंट दिसते. त्याच्यासोबतच ॲक्टिव्ह लोन या गटावर हे 2 लोन आहेत, हे पण आपल्याला इथे दिसणार आहे. हे दोन्ही लोन बँकेकडून घेतलेले होते, ते इथं ऑटोमॅटिक आल्यामुळं आपण हे क्लोज झाल्यामुळं इथून डिलीट करायचे. ते लोन इथं क्लोज लोनमध्ये त्याची एंट्री आपण केलेली आहे. या पद्धतीने एंट्री करायची. सद्यस्थितीत समूहावर चालू असलेले जे लोन आहेत हे 8 लाख रुपये अमाऊंट जे होती ते क्लोज लोन गटाने ते कर्ज घेतलेलं होतं. 5 लाख आणि 3 लाख ते क्लोज झालेलं आहे. आता गटावर जे चालू लोन आहे तो ॲक्टिव्ह लोनमध्ये घ्यायचं आहे. तर ते आपल्याला ॲक्टिव्ह लोनमध्ये घ्यायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला ॲक्टिव्ह लोनमध्ये घ्यायचं. बँक कुठून घेतलं आहे आपण लोन? बँकेकडून. बँकेचं नाव इथं ॲड करायचं आहे आपल्याला, ऑटोमॅटिक येऊन जाईल. लोन क्रमांक 3 आहे. ऑलरेडी 2 कर्ज घेऊन त्यांनी नील केलेले आहेत. लोन अमाऊंट आहे 10 लाख रुपये. कधी भेटलेलं आहे लोन? ही 10 लाख जे अमाऊंट आहे 21/11/2025 या तारखेला मिळालेलं आहे समूहाला. एकूण 36 महिन्याची परतफेड आहे. इंटरेस्ट रेट 12. आउटस्टँडिंग अमाऊंट